पुरस्कार ठरलं तर मालिकेत आपण पाहिलं अर्जुन हा विमलला घडोघडी विचारत होता की मम्मा आणि सायलीमध्ये काय बोलणं झालं. तेव्हा ती आठवून सांगते काहीच बोलणं झालेलं नाही. तेव्हा तो परत विचारतो नक्की काही बोलणं झालं नाही किंवा धक्का बसला नाही मम्माला, असं काय आठवतंय का. ती बोलते हो मला सगळं आठवतंय, असं काहीही घडलेलं नाही. त्या आल्या की मी लगेच तुमच्या रूममध्ये त्यांना पाठवून देते, असं बोलून अर्जुन रूममध्ये जाऊन बसतो. इकडे सुमनला खूप आनंद होतो. भाऊजींनी इतकी सारी फुलं प्रतिमेच्या आठवणीत आणलेली आहे. ती भाऊजींना बोलते हे फुलं आपण सगळेजण मिळून लावू म्हणजे प्रतिमा ताई आपल्यासोबत असल्यासारखं आपल्याला वाटेल. तेव्हा रविराज इमोशनल होतात आणि तन्वीचा चेहरा हातात धरून तिला बोलतात हाच तो दिवस, काळा दिवस मला खूप चांगला आठवणीत आहे. तितक्यात तन्वी बोलते हा आज कोणता दिवस आहे. मग रविराजला धक्का बसतो. तुला इतका महत्त्वाचा दिवस कसा काय आठवत नाही. हाच तो दिवस आपला ॲक्सिडेंट झाला आणि तू आणि प्रतिमा माझ्यापासून कायमच्या दूर गेल्या आणि तुला हा दिवस आठवत नाही असं चिडतात. तितक्यात नागराज बोलतो खाल्ली हिने माती, किती समजवलं होतं हिला, तारीख सांगितलेली होती, विसरली सगळं. आणि मग ती घाबरते आणि नागराजकडे बघते. मग नागराज परिस्थिती सावरण्यासाठी बोलतो दादा तन्वी किती लहान होती त्यावेळी, तिला कसं काय आठवणार. मग सुमनही बोलू लागते हो ना भाऊजी ती किती लहान कोमल होती, तिला इतकं सगळं कसं आठवणीत राहणार. मग रविराज इमोशनल होतात. तितक्यात तन्वीही रडू लागते माझ्या सगळं आठवणीत आहे पण हा दिवस मी विसरण्याचा खूप प्रयत्न करते. आत्ताही मी ॲक्टिंग करत होते की मला आजचा दिवस आठवत नाही पण तुम्ही मला पुन्हा पुन्हा त्याच आठवण देतात. मी काढलेल्या आश्रमातले दिवस मला पुन्हा आठवतात. मग रविराज इमोशनल होतो आणि तिला मिठीत घेतो. तितक्यात तिथे कल्पना आणि प्रतापही येतात. ते आल्यानंतर तन्वी बोलते मामा मामी तुम्हीही मला त्या काळ्या दिवसाची आठवण करून देण्यासाठी इथे आले आहात का. असं म्हटल्यावर ती लगेच रडण्याचं नाटक सुरू करते आणि डोळे पुसत पुसत त्यांच्याकडे बघते. ते बोलतात हा दिवस आम्ही आमच्या आयुष्यात कधीही विसरणार नाही. माझी मैत्रीण आणि यांची बहीण आज ह्याच दिवशी आपल्याला सोडून गेली, ती नक्की परत येईल असंही प्रताप म्हणतो. याच्यामुळे अन्नपूर्णा आजीही खूप दुखावली आहे पण आता प्रतिमा आपल्या आसपास आहे याची आपल्याला खूण मिळालेली आहे. लक्ष्मीपूजेच्या दिवशी रांगोळीमध्ये सायलीला एक सोन्याचा कॉईन मिळाला आणि अन्नपूर्णा आजीलाही आठवलं की हा कॉईन मी प्रतिमाला दिलेला होता. त्या आठवणीने मग ती पुन्हा त्या कॉईनला बघते आणि आजी म्हणतात ठामपणे हा तर प्रतिमेला दिलेला शिक्का आहे. मग आजी घाईघाई रडू लागतात आणि प्रतिमेला शोधायला सुरुवात करतात. पण आम्हाला पूर्ण खात्री आहे की प्रतिमा आपल्या आसपास आहे आणि ती लवकरच आपल्याला सापडेल. रविराज म्हणतो ही बातमी ऐकून मला खूप आनंद झाला आहे. मीही आता जोराने तिला शोधण्याचा प्रयत्न सुरू करेल. मग कल्पना बोलते आम्ही तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी आलो आहे अर्जुनच्या वाढदिवसाचं. मग रविराज पुन्हा विचारात पडतो. त्या सांगू लागतात प्रतिमा सांगते की जुन्या झाडाला पानं आल्यानंतर जुनी पाणी गळतात आणि त्याचे खत तयार होतं. तसंच आपलं आज जे घडलेलं नातं आहे आणि जुनं जे नातं आहे त्याच्यात काहीच फरक पडणार नाही. जुनं नातं आपल्याशी जोडलेलं राहील. तुम्ही नक्की वाढदिवसाला या. इकडे सायली भाजीपाला घेऊन वापस येते आणि घाईघाईने कामाला पुन्हा सुरुवात करते. ती कल्पना आणि प्रतापसाठी कॉफी घेऊन त्यांच्या रूममध्ये जाण्यासाठी जाते. इकडे विमलला आठवतं की अर्जुन दादाने सांगितलेलं होतं ते आल्या माझ्या रूममध्ये पाठव. इकडे प्रतिमाबद्दल बोलत असतात प्रताप आणि कल्पना. ते ऐकते सायलीच्या कानावर काहीतरी शब्द पडतात. ॲक्सिडेंट ऐकल्या तिला तिच्या जुन्या गोष्टींची आठवण येते. तिच्या कानात ते ॲक्सिडेंटचे आवाज गुणगुणू लागतात. तिची डोकेदुखी सुरू होऊन जाते. ती खूप जोरजोरात डोकं पकडून रडते. इकडे कुसुम भेटायला आली मधुभाऊंना. मधुभाऊही जुन्या आठवणींना उजाळा देत आहे. हाच तो दिवस ज्या दिवशी सायली मला भेटली, खूप रडत होती. तिची काळजी घे, तिला विसर पाडण्याचा प्रयत्न कर, तिला सावर. खूप वर्षांपूर्वी ती मला ह्या दिवशी भेटली होती मंदिराच्या पायऱ्यावर. खूप रडत होती. तिला कितीतरी दिवस तिचं नावही आठवत नव्हतं, काहीच आठवत नव्हतं. तिला सावरण्याचा आपण सगळ्यांनी खूप प्रयत्न करायला हवा, तिला जपायला हवं. तेव्हा ती बोलते तिचा वाढदिवस मी कशी धूमधडाक्यात साजरा करेल. तेव्हा मधुभाऊ बोलत्या तिची काळजी घे, तिला आजच्या दिवस एकटं सोडू नको. तेव्हा वचन दे मला तू तिची काळजी घेशील. इकडे सायली स्वतःला सावरते आणि आईबाबांसाठी कॉफीचा मग घेऊन जाते. त्यांना कॉफी देऊन ती चेहऱ्यावर हसू ठेवते आणि त्यांना समजूनही देत नाही की तिला किती त्रास होत आहे. ती पुन्हा फुलं वेचण्यासाठी बाहेर निघून जाते. इकडे सुमन
सांगायला येते की सायली दिदी आल्या आणि कॉफी घेऊन आईबाबांच्या रूममध्ये गेल्या आणि त्याच्यानंतर फुलं वेचण्यासाठी गार्डनमध्ये गेल्या. अर्जुन तिच्यावर चिडला की तू पाठवलं काय नाही रूममध्ये. मग तिला भेटण्यासाठी घाई अर्जुन बाहेर जातो. इकडे सायली फुलं वेचण्यामध्ये मग्न असते, पण तिला फुलं वेचता वेचताही त्या जुन्या आठवणी आठवतात आणि तिच्या डोक्यात त्या गाडींचा जोरजोरातला आवाज, त्याच्यामुळे तिचं डोकं ठणठणू लागतं. पण ती म्हणते आज माझं हे दुःख मला विसरायला हवं. अर्जुनचा वाढदिवस आहे, तो आपण धुमधडाक्यात साजरा करायचा आहे, तेव्हा मला माझ्या ह्या जुन्या आठवणींमधनं बाहेर पडावंच लागेल असं ती म्हणत असते. अर्जुन तिला शोधण्यासाठी गार्डनकडे धाव घेत असतो. तो इकडे तिकडे शोधू लागतो सायली कुठे आहे. मम्माला जर भेटली, त्यांच्यात काही बोलणं झालं आणि मम्माला जर कळलं तिला माझा वाढदिवस आठवण येत नाही तर मग तिला तो पटपट शोधू लागतो. पुढे काय होणार पाहण्यासाठी माझ्या लवली स्वरा गॉसिप चॅनलला नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.